शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या नियोजनासाठी आज शनिवारी कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत सत्ताधारी पक्षामध्ये 2 मतप्रवाह सुरू असल्याची टीका केली। शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग नेण्याची भूमिका नसेल तर सत्तेतील 2 आमदार शक्तीपीठला का पाठिंबा देत आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। शक्तीपीठ महामार्ग थोपवायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय। विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं, मात्र आता बहुमत मिळाल्यानंतर हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जातोय। शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विरोध नाही असं म्हणत सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करतंय अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली। नाही, मुळात हा विश्वासघात आहे। मग अधिसूचना विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी फक्त मतं घेण्यासाठी कोल्हापूरकरांची काढली का? कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना फसवायचं काम सत्तेतल्या लोकांनी त्या ठिकाणी केलं का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की रत्नागिरी नागपूर हा पॅरलल नॅशनल हायवे उपलब्ध आहे। हा असताना या 86,000 कोटीच्या माध्यमातून 27,000 एकर शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये अशी आमची भूमिका आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी या मोर्चासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं। प्रत्येक गावागावात मोर्चासाठी जनजागृती करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। 11 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेतकरी मुंबईकडे मोर्चासाठी रवाना होणार आहेत। बैठकीला माजी आमदार संजय घाटगे, केपी पाटील, ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, कॉम्रेड सम्राट मोरे, संपत देसाई, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाबासो चौगले, बयाजी शेळके, सत्यजित जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।